हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आज तारीख 18 मार्च 2026. इयत्ता 10वीचा भूगोलचा पेपर होता. शेवटचा पेपर होता. सगळ्यांचे पेपर खूप चांगले गेले असतील. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्याबद्दल. जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली भूगोल पेपर जो होता त्याचे आन्सर चेक करून घ्या सगळ्यांनी, आणि कमेंट्समध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला किती मार्क्स येत आहे. तर चला भावांनो, आपण सुरू करू. उत्तरं चेक करून घ्या आणि कमेंट्समध्ये तुमचे मार्क्स सांगा. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 जो होता, तर प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला सांगितलेलं होतं अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 मार्क्ससाठी होतं. हे 4 मार्क्स केव्हा मिळतील? जेव्हा तुमचे उत्तर बरोबर असतील आणि तुम्ही हे सेंटेन्स पूर्ण लिहून इथे रिकामी जागा जी असेल त्याचा ऑप्शन लिहून अंडरलाईन करून पूर्ण व्यवस्थित लिहिलेलं असेल तर तुम्हाला मार्क्स मिळतील. तर पहिल्याचं होतं जलमार्ग, ऑप्शन नंबर 2. ते इथं लिहायचं होतं आणि विधान पूर्ण करायचे होते. त्यानंतर दुसरा जो क्वेश्चन होता, भारताच्या मध्यातून गेलेल्या टिंबटिंबपर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात. तर याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर 3, कर्कवृत्त. ते इथे लिहून अंडरलाईन करायची होती. त्यानंतर ब्राझीलमध्ये टिंबटिंब वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो. तर त्याचा ऑप्शन नंबर 3 आहे सदाहरित वर्षा. त्यानंतर भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण याचा ऑप्शन नंबर होता ऑप्शन नंबर 2, प्रचंड लोकसंख्या. ठीक आहे. तर या प्रकारे तुमचे MCQ तुम्ही चेक करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न होता वेगळा घटक. तर बाळांनो, जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल आयकॉनचा बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील, ते तुम्हाला कामात येतील. तर प्रश्न दुसरा होता वेगळा घटक ओळखा. तर याच्यात वेगळा घटक ओळखायचा होता. तर पहिला जो होता ब्राझीलमध्ये राज्य, तर याच्यातलं होतं पहिल्याचं 4 उरुग्वे. त्यानंतर पठारी प्रदेश, तर पठारी प्रदेशमध्ये वेगळा घटक होता 2 पेंटॅनल. त्यानंतर 3 नंबरचं जे होतं भारतातील जास्त पर्जन्याची ठिकाणे, तर याचा ऑप्शन नंबर 1 होता मोसिन राम. ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार, तर याचा योग्य पर्याय क्रमांक होता 3 अमेरिकेची संयुक्त संस्थाने. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 होता भावांनो. प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला 4 मार्क्ससाठी होता. पहिले 4 4 8 झाले आणि प्रश्न तिसरा पण किती 4 मार्क्ससाठी होता. तर चुकी बरोबर ते सांगा, कोणतेही 4 लिहायचे होते तुम्हाला. तर बघा, चेक करून घ्या तुमचे चुकी बरोबर आणि वरचे जे 2 प्रश्न झाले ते किती बरोबर आहेत आणि किती मार्क्स येत आहे तुम्हाला. तर बघा, पहिलं जे होतं, तर पहिल्याचं होतं चूक. त्याचं भुईकोट होतं, डोंगरी किल्ला नव्हता, तो भुईकोट किल्ला होता. त्यानंतर ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींची प्रजाती आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य नाही, हे चूक होतं, हे राज्य आहे. ठीक आहे. त्यानंतर ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झाले आहे, तर हे पण बरोबर होतं. 5वं होतं पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे, हे पण बरोबर आहे. तर तुमचे 12 मार्क्स इथे जवळजवळ फिक्स होते. एकदम इझी पेपर होता, काहीच जास्त लिहायचं नव्हतं. तर तुमच्या पेपर चेक करून घ्या आणि नक्कीच कळवा की तुम्हाला किती मार्क्स येत आहे. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, नंतर क्वेश्चन नंबर 4 जो होता भावांनो, तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये होता. त्याच्यात तुम्हाला कोणतेही 4 हे नकाशावर ड्रॉ करायचे होते. तुम्हाला आलेला होता ब्राझीलचा नकाशा. ठीक आहे. ज्यांनी ड्रॉ केला असेल, व्यवस्थित सूची काढली असेल, त्यांना 4 मार्क्स हे येतील. त्यानंतर याच्यातला प्रश्न क्रमांक 4 होता, हा पण 4 मार्क्ससाठी होता. तर याच्यात हा एक नकाशा दिलेला होता, या नकाशावरून तुम्हाला उत्तर लिहायचे होते. तर बघा, पहिलं जे होतं, तर भारतातील अति उत्तरेकडील सरोवराचे नाव लिहा. तर ते होतं उलर सरोवर. दुसरं होतं मध्य भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या? तर नर्मदा व तापी. त्यानंतर कावेरी नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर कर्नाटक राज्यातील पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतरांगामध्ये आहे. नंतर 4थं होतं मनास ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ती आहे ब्रह्मपुत्रा. नंतर वरील नकाशा काय दर्शवतो? तर वरील नकाशा भारतातील प्रमुख नद्या आणि सरोवरे दर्शवितो. तर इथंपर्यंत तुमचे 20 मार्क्स झालेले आहेत. त्यानंतर प्रश्न 5 होता भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 लिहायचे होते 6 मार्क्ससाठी. तर 92 इथे एक कांदा जवळजवळ तुम्ही 3 पॉईंट्स लिहिणे
गरजेचे होते. म्हणजे 3 आणि 3 6 जर लिहिले तर अतिउत्तम. कारण की 6 मार्क्ससाठी आहे, तर एक क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी होते, तर 6 पॉईंट तुम्ही लिहायला पाहिजे होते. तर बघा, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. तर तो कारण ब्राझील हा उष्णकटिबंधीय देश आहे. त्यानंतर वार्षिक सरासरी तापमान जे आहे ते 18 ते 28 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे हिमवृष्टी होण्याइतके तापमान येथे आढळत नाही. ठीक आहे. त्यानंतर दुसरं होतं, भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे. तर ते काय, भारताचे सुपीक मैदानी प्रदेश, बारमाही नद्या, शेतीसाठी अनुकूल हवामान व नागरीकरण यांमुळे लोकसंख्येचे वितरण दाट आहे. त्यानंतर पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीत चालना देणारा प्रमुख घटक आहे. तर पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे. शेती, पिण्यासाठी व उद्योगांसाठी पाण्याची गरज असते. त्यामुळे पाण्याची उपलब्धता व लोकवस्तीत चालना देणारा प्रमुख घटक पाणी आहे. त्यानंतर भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. का? कारण की या दोन्ही देशांमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र ही दोन्ही प्रमुख एकाच वेळीच अस्तित्वात आहेत. त्यामुळे त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 होता. 6व्यामध्ये तुम्हाला 6 मार्क्स होते. पहिला जो प्रश्न होता, खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यात तुम्हाला ग्राफ पण काढायचा होता आणि ग्राफ काढून झाल्यानंतर या 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची होती. तर बघा, पहिला प्रश्न होता, 2011 साली साक्षरतेचे प्रमाण किती आहे? तर ते होते 69.3%. दुसरा प्रश्न होता, 1991 ते 2001 या काळात साक्षरता किती टक्क्यांनी वाढली? तर ती 12.8% वाढली. कारण की 61 - 48.2 जर केले तर 12.8% येते. प्रश्न तिसरा होता, 40.8% साक्षरतेचे प्रमाण कोणत्या वर्षी होते? तर ते जवळजवळ 1981 साली होते. तर असे तुमचे प्रश्न 6वा अ झालेला आहे. नंतर प्रश्न 6वा आ होता. एकतर अ लिहायचा होता किंवा मग हा जो होता आ तो करायचा होता. दोघांना 6-6 मार्क्स होते. कोणता तरी एक प्रश्न सोडवायचा होता. तर या आलेखावरून तुम्हाला 6 क्वेश्चन दिलेले आहेत. ते 6 क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला लिहायची होते. तर बघा, ते 6 क्वेश्चन बघून घेऊ आपण की कोणकोणते होते आणि त्याची उत्तरं चेक करून घ्या आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला किती मार्क्स येत आहे. ठीक आहे. आणि जे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील, म्हणजे व्हिडिओ मिस होणार नाही. तर बाळांनो, हा जो क्वेश्चन आहे याच्यात 6 क्वेश्चन होते. तर बघा, पहिला जो आहे, वरील आलेखाचा प्रकार कोणता? तर हा संयुक्त स्तंभालेख होता किंवा मग जॉईंट बार ग्राफ इंग्रजीमध्ये म्हणू शकतो आपण. दुसरं, या आलेखात कोणत्या बाबी दाखविल्यात आहेत? तर बघा, या आलेखात भारत व ब्राझील या देशात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या व एकूण राष्ट्रीय उत्पादन पर्यटन व्यवसायाचे योगदान दर्शविले आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा होता, कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे? तर ते म्हणजे ब्राझील देशाचे. नंतर प्रश्न चौथा होता, भारत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या किती टक्के आहे? तर ती होती 90%. त्यानंतर प्रश्न 5वा होता, भारत व ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्येत किती टक्क्यांचा फरक आहे? तर बघा, ब्राझीलमध्ये 8% आहे आणि भारतात किती आहे? 9% आहे. दोघांची जर वजाबाकी केली तर ती किती येईल? साधारण 1% एवढा फरक असेल. प्रश्न 6वा होता, एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता? तर तो म्हणजे भारत. तर हे 6 प्रश्न जर तुमचे उत्तर बरोबर असतील तर तुम्हाला 6 मार्क्स हे फिक्स आहेत. आणि लास्ट क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 7. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 लिहायचे होते. 8 मार्क्ससाठी होते. तर तुम्ही 4 पॉईंट्स लिहिणं गरजेचे होते. तर ते 4 पॉईंट्स कोणते होते ते आपण जाणून घेऊ. तर प्रश्न पहिला होता, ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते? तर याच्यात 4 पॉईंट्स कोणते आले असते? निर्वनीकरण, प्रदूषण, प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होणे आणि कचरा व्यवस्थापन. या 4 पॉईंट्सवर तुम्ही उत्तर लिहायला पाहिजे होते. लिहिले असेल तर अतिउत्तम, तुमचे 4 मार्क्स फिक्स आहेत. नंतर प्रश्न दुसरा जो होता, तर याच्यात सोपं होतं, भारत व ब्राझील यांच्या अक्षरवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा. तर भारत जो होता तर याचा अक्षरवृत्तीय विस्तार किती आहे? 8% 4 अंश, तर 34% 6 अंश हा उत्तरकडेला. नंतर 68% 7 अंश, तर 97% 25 अंश पूर्व हा रेखावृत्तीय होता. तसेच ब्राझीलचं काय होतं? 5 डिग्री 15 अंश आणि इकडे 33 डिग्री 45, तर हे दक्षिणेला. आणि 34 डिग्री हा अक्षरवृत्त आणि रेखावृत्त किती होता? 34 डिग्री 47 अंश ते 73 डिग्री
48 अंश पश्चिमेला आहे. तर हे याचं उत्तर होतं. लास्ट होता तुमचा क्वेश्चन नंबर 3. ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? तर याच्यात तुम्ही 4 पॉईंट्स लिहू शकत होता. एक म्हणजे स्वच्छता राखणे, जनजागृती, कायद्याचे पालन, नूतनीकरण आणि सुविधा पुरवणे. तर या प्रकारे तुमचा हा पूर्ण पेपर होता बाळांनो. हा शेवटचा पेपर होता. सर्व पेपर झालेले आहेत. आता फक्त रिझल्टची वाट बघा. सगळ्यात महत्त्वाचं हे सांगू इच्छितो तुम्हाला की आता पेपर संपल्यानंतर नुसते घरात किंवा टाईमपास करत बसू नका. पुढे तुम्हाला काय करायचं आहे हे नक्कीच ठरवा. तुम्हाला सायन्स घ्यायचं आहे, कॉमर्स की आर्ट्स, तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे पुढे, याचा नक्कीच विचार करा. कारण की काय आहे, 100 लोक येतील, तुमच्या आईवडिलांना 100 गोष्टी सांगतील. त्यापेक्षा तुम्ही एक ठरवा. तुम्हाला जे करायचं असेल ते. कन्फ्यूज राहू नका. व्यवस्थित करा जे करायचं असेल पुढचं. कारण की काय, आत्ताचा निर्णय जो असेल तो तुमचं भविष्य ठरवेल. तर या विषयावर व्यवस्थित जाणून घ्या. थोडे दिवस आहेत तुमच्याकडे, रिझल्ट लागतो तोपर्यंत. त्याच्या अगोदरच क्लासेस वगैरे चालू होतील, तर त्या गोष्टीची काळजी घ्या. सगळ्यांनी व्यवस्थित आपल्या करिअरचा विचार करा आणि त्यानुसार आपलं करिअर ठरवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, उत्तर चेक करून कमेंट्स नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की पुढे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता की पुढचं करिअरबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया बाळांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि तुम्हाला तुमच्या फ्युचर करिअरसाठी ऑल द बेस्ट.